सर्वांचं स्वागत आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी, शहरातील अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। सिंधुदुर्गातील कणकवलीत मुसळधार पावसाची हजेरी, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीतील टांगर धरणाची गळती वाढली, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलैला गडचिरोलीतील कानसरीत स्टील प्रकल्पाची पायाभरणी करणार, त्यानंतर आर्यन ग्राइंडिंग प्लांटचं देखील त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। रायगडच्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं, रायगडवाडी या नव्या नावाची ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा। पुणतांबा ते शिर्डी रेल्वेमार्ग दुहेरीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी, या प्रकल्पामुळे साईनगर शिर्डीपर्यंतचा प्रवास अधिक सुखकर होणार। गडचिरोली जिल्ह्यात 22 जुलैपासून वृक्ष लागवड पंधरवडा, 1 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट। पनवेलमध्ये चिखलात लोखंडी तारेत अडकलेलं कासव अग्निशमन आणि पशुवैद्यकीय विभागानं एकत्रितपणे वाचवलं, उपचारानंतर कासव वडाळे तलावामध्ये सोडण्यात आलं। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला विक्रमी भाव, लिलावादरम्यान डाळिंबांना प्रति किलो 451 रुपयाचा बाजारभाव। अमरावतीतील उड्डाणपुलांचं काम 7 वर्षांपासून अपूर्ण असल्यानं नागपूर खंडपीठाची मोठी कारवाई, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना 1 लाख रुपयांचा दंड, तर 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश। बीडच्या जिल्हा रुग्णालयातून ज्ञानेश्वरी मुंडेंना 72 तासांच्या उपचारानंतर डिस्चार्ज, तर आता तरी महादेव मुंडे प्रकरणात न्याय मिळेल अशी अपेक्षा ज्ञानेश्वरी मुंडेंनी व्यक्त केली आहे। नाशकातील आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांचं निलंबन, मराठा समाजातील तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होता। जालन्यातील बदनापूर गावात कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कर्जमाफीवर अधिवेशनात कोणतीही चर्चा झाली नसल्यानं यापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण, आदिवासी प्रवर्गातील 12,520 रिक्त पदांची तात्काळ भरती करण्याची मागणी करण्यात आली। गडचिरोलीतील खत टंचाई, बियाणांची भेसळ आणि पंचनाम्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसचं कृषी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन, समस्या न सुटल्यास गुराढोरांसह आंदोलनाचा इशारा। सावंतवाडीमधील बाहेर चावडा परिसरात 14 गव्यांच्या कळपाचा मुक्त संचार, हे गवे भर वस्तीमध्ये फिरत असल्यामुळे त्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। वाशिमच्या काकडदाती परिसरात जॉय कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक दुचाकीला शॉर्ट सर्किटमुळे आगीत दुचाकी जळून नुकसान झाल्यानं जॉय कंपनीनं नुकसान भरपाई देण्याची चालकाची मागणी। पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांच्या टोळक्यांकडून एका तरुणाला बेदम मारहाण, गाडी पार्किंगच्या वादातून घटना घडल्याची माहिती, तर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये नांगोळे गावात एकाच कुटुंबातील 4घांनी विष प्राशन केल्याची माहिती, सासू आणि सुनांचा मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी, विष प्राशन का केलं याचा तपास सुरू। पैशाच्या वादातून भावावर लोखंडी पाईपनं प्राणघातक हल्ला, आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार, अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथील घटना, पोलिसांची शोध मोहीम सुरू। भंडाऱ्याच्या टाकळी परिसरामध्ये 40 वर्षीय महिलेवर एका अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला, हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट, नागरिकांच्या मध्यस्थीमुळे महिला थोडक्यात बचावली। अकोल्यातील कृषीनगरातील 2 गटांमध्ये गँगवॉर, या घटनेत 8 जण जखमी, तर 2 जिवंत काडतुस जप्त, या प्रकरणी 7 जण अटकेत, आरोपींची कृषीनगरमध्ये पोलिसांनी धिंड काढली आहे। नागपूरमधील रामटेक तालुक्यात शेतात वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू, तर 5 महिला गंभीर जखमी, शेतात जेवण करत असताना वीज पडल्यानं घटना घडल्याची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून 2 जणांचा मृत्यू, 3 जखमी,
सिंदेवाही तालुक्यातील पेडगाव आणि नागभीड तालुक्यातल्या जीवनापुरातील घटना गेल्या 2 दिवसात विजेच्या घटनांमध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू. बापू आंधळेची हत्या गोट्या गित्तेनेच केली, राजेश नेहकराचा आरोप. तर पोलिसांनी वाल्मिक कराडचं नाव 307 मधून वगळल्याचाही दावा. फिल्म आर्ट डायरेक्टर राजू साप्तेंची परप्रांतीयाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. राज ठाकरेंकडे न्यायाची मागणी. नाशिकच्या शरणपूर रोडच्या खासगी हॉस्टेलमध्ये एका 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव मार्गावर भीषण अपघात. ट्रकची मोटारसायकलला धडक, तिघांचा मृत्यू. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालाय. यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे.